नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण फ्रॉकचं पॅटर्न बघतो आहे आणि इथपर्यंत वरचा पोर्शन आपला तयार झालेला आहे. आता जो फ्रॉकचा खालची घेर आहे तो आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता हे दोन्ही हे वेगवेगळे झालेले आहेत. माहिती आहे, हाताचा भाग केलेला इथपर्यंत माहिती आहे. आता काय करायचं आहे, पहिला दुसरा खांब सोडायचा आणि तिसऱ्या खांबामध्ये एक मुका खांब घ्यायचा. ठीक आहे. पुन्हा तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 खांब घ्यायचे आणि तिसरा खांब आहे त्यात मुका खांब घालायचा. ठीक आहे. पुन्हा त्याच खांबात पुन्हा दुसरा खांब, 2 साखळ्या, हा जो मधला गॅप आहे तिथे मुका खांब घालायचा. पुन्हा तिथेच असे एकाच ठिकाणी 5 खांब आपल्याला विणायचे आहेत. खांब विणायचे, 2 साखळ्या विणायच्या आणि बरोबर मग त्याला मुका खांब घालायचा. जेणेकरून अशी डिझाईन तयार होईल. असे एका ठिकाणी आपल्याला 5 खांब विणायचे आहेत. 3 झाले, अजून 2 खांब विणायचा, 2 साखळ्या पुन्हा आहे तिथेच, पुन्हा अजून अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार झालेली दिसणार आहे. ओके. पुन्हा काय करायचं आहे, हे 5 खांब विणलेले आहेत आपण, 1 2 3 4 5 खांब विणून झाल्यानंतर 3 साखळ्या आणि पुढचे जे 3 खांब आपण विणलेले आहेत त्याच्याबरोबर मधल्या खांबात मुका खांब, पुन्हा 3 साखळ्या, पुढचा जो 3 खांब आहे त्याच्याबरोबर मधल्या खांबामध्ये पुन्हा आपल्याला खांब विणायचे आहेत. सेम अशाच पद्धतीने 5 खांब, पुन्हा तिथेच एकाच ठिकाणी 5 खांब विणायचे, 2 साखळ्या मुका खांब, जेणेकरून ही वरची डिझाईन तयार होते. पुन्हा तिथेच हे अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 साखळ्या वरमध्ये पुन्हा खांब, असे 5 खांब, पुन्हा तिथे चौथा हा खांब झाला आणि हा 5वा. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3, पुढचे जे 3 खांब आहेत त्यातल्या मधल्या खांबामध्ये मुका खांब, पुन्हा 3 साखळ्या, पुन्हा पुढचे जे 3 खांब आहेत तिथे पुन्हा 5 खांब. हे अशा पद्धतीने आपल्याला हे बघा ही अशी डिझाईन तयार होते. अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड पूर्ण करायचा आहे, तो आपण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 साखळ्या घेतल्या, आता पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 आणि ह्या ज्या 3 साखळ्या आहेत पहिल्या साखळीत मुका खांब. ठीक आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सुई आहे ती पहिल्या खांबातनं बाहेर काढायची आणि इथे एक मुका खांब घ्यायचा. ठीक आहे. पुन्हा 3 साखळ्या, या 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब होणार, त्या व्यतिरिक्त अजून एक साखळी आणि बरोबर मधला खांब जो आहे, पहिले 2 शेवटचे 2 सोडून जो मधला खांब आहे त्याच्या आतून असा खांब विणायचा आहे. ओके. पुन्हा 2 साखळ्या आणि तिथेच पुन्हा मधल्या खांबावर आतून घ्यायचं, ही सुई आतून बाहेर आणि परत
तिथेच 2 खांब विणायचे आहेत आणि या 2 खांबांच्या मध्ये 2 साखळीचा गॅप हवा. ठीक आहे. पुन्हा 1 साखळी आणि शेवटच्या खांबाच्या आतून घ्यायचा आहे. खांबावर खांब घालायचा नाही आहे. ओके. पुन्हा 3 साखळ्या, 2 3 आणि सेम याच पद्धतीने पुढे. पहिली जी साखळी आहे, खांब आहे सॉरी, त्याच्यामधून हा धागा काढायचा आणि हा इथे खांब. पुन्हा 1 साखळी, मधला जो खांब आहे त्यामधून खांब, 2 साखळ्या, पुन्हा सेम तिथेच पुन्हा 1 साखळी आणि पुन्हा शेवटच्या खांबावर. अशा पद्धतीने हा दुसरा खांब राऊंड पूर्ण करायचा आहे. 3 साखळ्या मध्ये 2 खांब येतात, 2 साखळ्या दोघांच्या मध्ये आणि पहिला जो खांब आहे त्यानंतर 1 साखळी, परत 1 खांब, 2 साखळी, 1 खांब, 1 साखळी, 1 खांब. ओके. परत 3 साखळ्या आणि पुन्हा सेम अशाच पद्धतीने पुढचा. ठीक आहे. हा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. ठीक आहे. आता 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीला ज्या 3 साखळ्या घेतल्या 1 2 3 या साखळीत खांब. ठीक आहे. आता हा जो धागा आहे आपल्याला मधोमध आणायचा आहे. 2 मुखे खांब घेतले, पुन्हा मध्ये आणला. ठीक आहे. आता पुन्हा 3 साखळ्या, 3 साखळ्या म्हणजे 1 खांब, पुन्हा 2 साखळ्या आणि 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मोठा खांब, परत दुसऱ्या. आता हा मधला जो 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 5 खांब विणायचे आहेत. हे अशा पद्धतीने सुरुवातीला ज्या पद्धतीने हे 5 खांब विणले तसेच 5 खांब आपल्याला या मधल्या राऊंडमध्ये विणायचे आहेत. ठीक आहे. 2 साखळ्या, मधला मुका खांब, पुन्हा पुन्हा 2 साखळ्या, झाले 5 खांब. आता पुन्हा 3 साखळ्या, 2 3 आणि हा जो 3 साखळींचा गॅप आहे हा तिथे 1 मुका खांब सॉरी, पुन्हा 3 साखळ्या आणि बरोबर मध्ये 5 खांब, पुन्हा सेम 5 खांब. आता पहिल्या राऊंडमध्ये जशी डिझाईन केली होती तशीच करायची आहे. आता प्रत्येक राऊंड आपल्याला असाच विणत जायचा आहे. आपल्याला जेवढी लांबी ठेवायची आहे फ्रॉकची तेवढी ठेवायची, तेवढी डिझाईन आपण करत जायचं आहे. कमी जास्त करता येते त्यामुळे काही विषय नाही. आणि वर्धमानचा धागा असल्यामुळे तो स्ट्रेचेबल मऊ आहे त्यामुळे होऊन जाते. समसंख्यामध्ये साखळ्या विणायच्या. ओके. आणि रंग पण तुम्हाला हवा तो शक्यतो मळखाऊ रंग घ्यायचा, म्हणजे लहान मुलांनी जरी ड्रेस खराब केला तरी कळून येत नाही. ओके. हे 5 खांब आणि लहान मुलांना छान दिसतो हा फ्रॉक. 3 साखळ्या, ह्या 3 साखळ्यांचा जो गॅप आहे तिथे पुन्हा मुका खांब, पुन्हा 3 साखळ्या आणि पुन्हा मधोमध पुन्हा 5 खांब. हे अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा हा राऊंड विणायचा आहे. परत पुढचा राऊंड दुसरा राऊंड विणला तसा. ओके. असं एक डिझाईनचा बेस असं करत करत आपल्याला हा फ्रॉक विणायचा आहे. एक फ्रॉक मी विणलेला आहे, तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
हे अशा पद्धतीने हा फ्रॉक विणून होतो. तुम्हाला जेवढा घेर ठेवायचा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता. याच कलरमध्ये आपण हा आता आपण विणायला घेतलेला आहे तो, आणि हा विणून झालेला आहे तो. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तयार होतो आपला फ्रॉक. फ्रिल सारखा दिसतो आणि लहान मुलांना खरंच खूप सुंदर दिसतो. आणि पाठीमागच्या साईडने काय करायचं आहे, जसं इथे एक मिनिट तुम्हाला नवीन मेहंदीला ह्याच्यावरच दाखवते. आता आपण इथे सुरुवातीला काय केलेलं आहे, 3 खांब सोडून विणलेलं आहे. तिथेच प्रत्येकाला हुकला इथे बटन लावायचं आणि मग ते लॉक करून टाकायचं. ठीक आहे, जेणेकरून घालताना काढताना मुलं रडणार नाहीत. इथे अजून करायचं आहे आणि अशा पद्धतीने करायचं आहे. ओके, असा होतो हा. पूर्ण झाल्यावर फ्रॉक हा असा दिसणार आहे. तुम्हाला जर एखादं फूल विणून लावायचं असेल तर व्हाईट कलरमध्ये लावू शकता किंवा लेस लावू शकता. पण असा प्लेन छान दिसतो, त्यामुळे मी असाच ठेवलेला आहे. ह्याची उंची वाढवता येते, त्यामुळे जरी लहान झाला तरी आपल्याला उंची वाढवता येते. 2 शेडमध्ये आपल्याला हा विणता येतो आणि कलर कोणतेही तुम्ही घेऊ शकता. स्ट्रेचेबल आहे हा फ्रॉक, त्यामुळे छान आहे. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा. नवीन डिझाईन जर तुमच्या बघण्यात असतील आणि ज्या तुम्हाला विणायच्या असतील पण समजत नसेल कसं विणायचं आहे ते, तर ते कमेंटमध्ये मला कळवा. मी प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा फ्रॉक कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.